नमस्कार मंडळी, कशा आहात? चला, आज मी बनवते खिचडी. खिचडी बनवण्याचा मूड तर नव्हता अजिबात. सकाळी नाश्ता केला आम्ही. त्याच्यानंतर 12 वाजेपर्यंत विचारच करत होतो की दुपारचं जेवण काय करायचं. तर काय समजत पण नव्हतं, कारण का एवढा पाऊस पडत होता बँगलोरमध्ये. इकडे आमच्या इकडे सकाळपासून पाऊस पडतो आहे, जसं काय जून जुलैला पाऊस चालू असतो तसा. तर मग कंटाळा तर जाम येणारच ना. मग बोलले की चला खिचडी बनवूया, मशरूम फ्राय करूया आणि थोडीशी कोशिंबिरी करूया. मग सुरुवात केली. मग मी सगळं साहित्य तुम्हाला दाखवलंच आहे. मग थोडंसं गरम मसाला टाकला आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे. गरम मसाला मी सगळं काही घेतलेलं नाही आहे, फक्त तेजपत्ता, दालचिनी आणि काळी वेलची आणि स्टारफूल बस. आणि ही मिरची टाकल्याच्यानंतर मी टाकली आहे कोथिंबिरी आणि मस्तपैकी मिक्स केलेली आहे. जिरा पण टाकलेला आहे, कांदा टाकला आहे. बरं, मुंबईला पाऊस पडतो आहे का? पडत असेल तर कमेंट करून सांगा. कारण की इथे खूप पाऊस पडते. 2-3 दिवस झाले कंटिन्यू पाऊस पडते, म्हणजे मस्तपैकी दसरा गाजवते आमच्या इकडे. बरं, आता हे टाकलं आहे मी टोमॅटो. चांगला मस्तपैकी नरम करून घ्यायचं आहे टोमॅटो. ही टाकली आहेत वांगी. वांगं मी एकच टाकलं आहे, कारण मी खाते फक्त, म्हणून एकच वांगं टाकलेलं आहे. आणि मला वांगी खूप आवडतात, पण इकडे घरात आमच्या पोरी तर खायला अजिबातच मागत नाहीत. मग एकच वांगं टाकलं आहे आपलं. अशी तुम्ही पण बनवून बघा. मी ही पहिल्यांदा बनवली अशी खिचडी. नाही तर माझी नॉर्मली खिचडी डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ अशी असते. पण मी काय थोडंसं, नाहीतरी असे पुलाव पण जरी बनवला ना, तर मी कॅरेट, ग्रीन पीस म्हणजे मटर आणि फ्लावर अशी भाज्या टाकून बनवते. पण मी वांगं, पालक हे पहिल्यांदा टाकून बनवलेलं आहे. तर अशी मी पहिल्यांदा बनवली आणि मला आवडलीसुद्धा. आणि पोरांना पण आवडली, पोरांनी पण छान खाल्ली. आणि तशी तुम्ही ट्राय करा, तुम्हाला जमलंच तर अशी खाऊन बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. कारण का मी जर पहिल्यांदा बनवले, मला आवडली, तर तुम्हाला पण आवडेलच. आणि पालक टाकली खास करून, तर म्हणजे थोडीशी अजून चांगलीच झाली. आपण असं पण पातळ खिचडी बनवतो पालकची, तर मी बोलले काय चला आपण पुलावमध्ये टाकून बघूया कशी होते. पण छान झालेली. तशी तुम्ही पण प्रयत्न करा की बनवायला. आणि हे तांदूळ मी अर्धा तास भिजवून ठेवले होते. आणि जेवढे मी तांदूळ घेतले त्या डब्यामध्ये, त्याच मापाने 2 वेळा मी पाणी टाकलेलं आहे. आणि मी मस्तपैकी सॉटे करून घेतलेलं तांदूळ, नंतर मग पाणी टाकलेलं आहे. आणि हा मी मसाला टाकला आहे याचा, व्हेज पुलावचा मसाला आहे, तो पण मी मिक्स केलेला आहे. आणि जर ही पुलाव तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा कसं आहे. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी झाली पुलाव. ठीक आहे. हा पुलाव झाल्याच्या नंतर मग मी मशरूम फ्राय केलेले. फक्त थोडासा मसाला, मीठ आणि कोथिंबीरची फोडणी देऊन मशरूम फक्त फ्राय केलेले होते.
ते पण छान झाले होते. त्याची रेसिपी मी परत कधीतरी टाकेन. आणि कोशिंबिरी बनवलेली काकडीची. बघा आमच्या इकडे पाऊस किती पडतोय. जसं जुलैमध्ये पाऊस पडतो ना, अगदी तसाच पडत होता. 2-3 दिवस झाले कंटिन्यू इथे पाऊस पडतोय. मुंबईला पडतोय की नाही मला सांगा. चला, माझा पुलाव पण झालेला आहे. आणि मशरूम असंच थोडंसं मी चिकनचा मसाला होता माझ्याकडे, तो टाकून कोथिंबीरची फोडणी देऊन मी बनवलेलं आहे. आणि आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.